नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वाद स्टाईलमध्ये स्वागत करते. तर चला, आज मस्त रवा नारळाची बर्फी बनवणार आहे. तर सर्वप्रथम मी ते 1 कप सुकं खोबरं किसून घेतलं, अर्धा कप रवा आणि थोडे काजू घेतले. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून रवा मंद गॅसवर 3 ते 4 मिनटं रंग न बदलता भाजून घेतलं. आता खोबरं आणि काजू मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक वाटून घेतले. आता कढईमध्ये पाऊण कप साखर बुडेल इतकं पाणी घालून घेतले. आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण तयार करून घेतलं. आता सगळं साहित्य मिक्स करून घेतले. तिकडे ताटाला तूपही मी लावून तयार करून घेतला. आता वेलची पावडर साखरेमध्ये वाटून तयार करून घेतली, तीही यात मी घालून घेतली. आता बारीक गॅसवर सगळं साहित्य कढईला सुटेपर्यंत मिक्स करून घेतलं. आता तूप लावलेल्या ताटाला हे साहित्य घालून घ्यायचं आहे. आता स्पॅटुलाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता. 15 ते 20 मिनटं हा ताट तसाच बाजूला ठेवून द्यायचा आहे. नंतर याला सुरीच्या साहाय्याने तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बर्फीचे शेप देऊ शकता. मी चौकोनी आकाराचे बर्फीचे शेप केलेले होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रक्षाबंधन स्पेशल रवा नारळाची बर्फी नक्कीच करून बघा. अगदी सुंदर अशी ही रवा नारळाची बर्फी झालेली होती. तिचं टेक्स्चर बघू शकता किती छान होतं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.